नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ आहे कारण 20 अति महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीसाठी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जागा कमी आहे पण आपल्याला पोस्ट मिळण्याची हमी आहे, कारण जर आपण जास्तीत जास्त सराव केला, प्रश्न उत्तरांचा सराव केला, कारण फिजिकलमुळे आपल्याला कमी वेळ मिळतो, म्हणून ऑनलाईन व्हिडिओ बघा, प्रश्न उत्तरांचा जास्तीत जास्त आपल्याला सराव करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तत्पूर्वी जर आपण आमचं चॅनल म्हणजे MPSC गुरु सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वांच्या अगोदर बघायला मिळतील। तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। 20 महत्त्वाचे प्रश्न। रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर हे कोण आहेत? तर डॉक्टर सुब्बाराव, पी चिदंबरम, रघुराम राजन की उर्जित पटेल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर हे डॉक्टर उर्जित पटेल हे आहेत। तर प्रश्न क्रमांक 2, इतिहासामध्ये लाल बाल पाल पैकी पाल म्हणजे कोण? तर बिपिनचंद्र पाल, स्वामी पाल, शरदचंद्र पाल की राजेंद्र पाल? तर लाल बाल पैकी पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे इतिहासामध्ये जे असलेले लाल बाल पाल बिपिनचंद्र पाल। प्रश्न क्रमांक 3, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर की सिक्कीम? तर नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे नथुला खिंड ही सिक्कीम या राज्यात आहे, जी भारत आणि चीन या दोन देशांना जोडते। प्रश्न 4, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? जिम कार्बेट, भरतपूर, गीर की वोर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पक्ष्यांसाठी राखीव असलेले राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर म्हणजे राजस्थान या राज्यात येते। 5वा प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? बेंगलोर, दिल्ली, पुणे की चेन्नई? तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही पुण्यामध्ये आहे आणि ती पाषाण रोडला आहे। प्रश्न क्रमांक 6, उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे? सगळ्यात सोपा प्रश्न आहे, आग्नेय, ईशान्य, वायव्य की नैऋत्य? तर उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे आपल्याला सांगायचं आहे। प्रत्येकाला याचं उत्तर माहिती असेल की ईशान्य दिशा ही उत्तर आणि पूर्वमध्ये येते। तर प्रश्न पुढचा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, शंकरदयाळ शर्मा की डॉक्टर अब्दुल कलाम? हा पण एक सोपा प्रश्न आहे। तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांनी 2 टर्म राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? आयुक्ताकडून, शरीफ, मुख्य न्यायाधीश की राज्यपाल? थोडासा फसवा प्रश्न आहे मित्रांनो। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ ही राज्यपाल देतात, मुख्य न्यायाधीश हे शपथ देत नाही, फक्त राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ देतात। पुढचा प्रश्न, ज्याला लिहिता व वाचता येत नाही त्याला काय म्हणतात? साक्षर म्हणतात, निरक्षर, निशाचर की निरीच्छ? सोपा प्रश्न आहे, आपल्या प्रत्येकालाच माहिती असेल। ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण निरक्षर किंवा अडाणी असे म्हणतो। तर प्रश्न क्रमांक 10, एका चौरसाच्या बाजूची लांबी 8 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? 64, 32, 16 की 8? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची जी बेरीज असते त्याला परिमिती असं म्हणतात। चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणून 8 चौक 32 सेंटीमीटर या ठिकाणी उत्तर आहे। तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त किंवा पोलीस महासंचालक? पोलीस भरतीमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो। तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस महासंचालक आणि आता सध्या सतीश माथुर हे आहे। तर रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी, रीड ओनली एनी मेमरी, रीड अँड मॅनेज, रँडम ॲक्टिव्ह मेथड? कम्प्युटरचा प्रश्न आहे, रिपीटेडली विचारला जातो। रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी याला म्हणली जाते। तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? घरमाशी, मधमाशी, ॲनाफिलीस डासांची मादी की ढेकूण? रिपीटेड हा प्रश्न विचारला जातो, सर्वात सोपा आहे, ॲनाफिलस डासाची मादीमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो। तर महाराष्ट्राची हिवाळी अधिवेशन कुठे भरते? पुणे, नागपूर, मुंबई की दिल्ली? महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी अधिवेशन भरत असते, एक मुंबईला आणि नागपूरला आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। हिवाळी अधिवेशन जर कुठे भरत असेल तर महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला भरते। आणि प्रश्न 15वा, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O, HO2, वॉटर किंवा HO? तर हा सायन्समधला प्रश्न आहे, कंटिन्यू परीक्षेमध्ये हा प्रश्न असतोच, आपण जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकता। तर पाण्याचे रेणुसूत्र आहे H2O। इथे 2 हा Hचा थोडासा खाली पाहिजे पण टायपिंगमुळे थोडासा प्रॉब्लेम आहे।
बनगरवाडी या कथेचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश मांडगुळकर, गदी मांडगुळकर, यशवंतराव चव्हाण की आनंद यादव? या ठिकाणी आपण बघू शकतो का 2 ठिकाणी मांडगुळकर आलेला आहे. तर मग यातच उत्तर दडलेलं असतं. तर बनगरवाडी या कथेचे लेखक आहे व्यंकटेश मांडगुळकर. असे प्रश्न आले तर आपण 2 पैकी एक पर्याय निवडायचं जर आपल्याला माहीत नसेल तर. आणि विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ॲल्युमिनियम, टंगस्टन, सिल्वर की मॅंगनीज? तर ज्या धातूच्या तारेचा रोध जास्त असतो ती तार आपल्याला इथे वापरावी लागते आणि दिव्यामध्ये आपण टंगस्टन वायर वापरली जाते आणि त्याचं 3000 डिग्री सेल्सिअस हे रोध आहे. तर 120, 300 आणि 105 यांचा मसावी काढायचा आहे. तर मसावी काढण्याची पद्धत आपण लवकरच यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलसोबत जोडलेलं राहा. तर 120, 300 आणि 105 मसावी महत्तम सामाजिक विभाजक हा 15 आहे. प्रश्न पुढचा, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? हिपॅरिन, WBC, RBC, कोलेस्टेरॉल? तर ओळखीचा प्रश्न वाटतो मित्रांनो. या प्रश्नाचं एकदम सोपं उत्तर आहे. तर हृदयरोग होण्याची शक्यता आपल्याला जर रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं त्यामुळे होतं. शेवटचा प्रश्न आहे, आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली? बाबा आमटे, विठ्ठलरामजी शिंदे, संत गाडगे बाबा की डॉक्टर अभय बंग यांनी? तर आनंदवन या संस्थेची स्थापना मित्रांनो डॉक्टर बाबा आमटे यांनी केलेली आहे आणि विदर्भात ते आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत बने राहू आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल, आपली रिव्हिजन पण होईल आणि आपल्या चॅनलला म्हणजे MPSC गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची संख्या आता वाढवण्याचा प्रयत्न करू आहे. बऱ्याच मुलांची कमेंट आलेली आहे की प्रश्नांची संख्या वाढवायची आहे आणि गणिताचे पण आपण व्हिडिओ आता अपलोड करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.